बघा विद्यार्थी मित्रांनो, 22 डिसेंबर 2024ला जी NMMS एक्झाम झाली, त्या परीक्षेचं मेरिट कितीपर्यंत लागू शकतो? असा अनेक विद्यार्थ्यांचा, पालकांचा प्रश्न राहतो. लक्षात घ्या. जो NMSचा जो पेपर होता, लक्षात घ्या. पहिला जो पेपर होता, तो लक्षात घ्या. तसं पाहायला गेलं तर सोपा. त्यातले 60-65 प्रश्न आपण निवडले तर ते आपण अतिशय चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. परंतु पहिला जो पेपर होता, त्या पहिल्या पेपरची काठिण्य पातळी थोड्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. तसेच 1-2 प्रश्न प्रकार हे नवीन प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला दरवेळच्या पॅटर्नपेक्षा वेगळे पाहायला मिळाले. त्यामुळे देखील विद्यार्थी जरा गडबडून गेले. तरी देखील लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचा ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचा स्कोर खूप चांगला झालेला पहिला पेपरला देखील. तसंच जो दुसरा पेपर होता, शालेय क्षमता चाचणी, याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, विचारपूर्वक विचार करून सोडवायचे अशा प्रकारचे प्रश्न होते. उलटसुलट देखील अशा प्रकारचे प्रश्न दिले होते. आपला प्रश्नपाठ असतो हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचे वजनी प्रमाण 1:60, परंतु त्यांनी कसं दिलं होतं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन 8:1 असं फिरवून जरा थोड्या प्रकारचे प्रश्न दिलेले होते. तरी देखील बऱ्याच मुलांनी चांगल्या प्रकारे पहिला पेपर, दुसरा पेपर देखील सोडवलेला आहे. तरी दरवर्षीपेक्षा या वर्षीच्या परीक्षेची पेपरची जी काठिण्य पातळी होती, ती थोड्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळाली आपल्याला. त्यामुळे परीक्षेचं मेरिटसुद्धा सगळ्याच मुलांना जवळजवळ सरासरी सर्वच मुलांना पहिला पेपर जरा काठिण्य पातळीमध्ये गेलेला आहे. लक्षात घ्या. त्यामुळं या वर्षीचं मेरिटसुद्धा दरवर्षीपेक्षा कमी लागण्याची शक्यता आहे. बघा, जवळजवळ ओपनचं मेरिट प्रत्येक कास्ट, कोणती कास्ट असू द्या, प्रत्येक कास्टचं मेरिट 6-7 मार्कानं खाली येणार आहे. लक्षात घ्या. काही कास्टचं मेरिट 10 मार्कानं सुद्धा खाली येणार आहे. बघा, ओपनचं जे मेरिट आहे ते 115 या दरम्यान आपल्याला लागलेलं पाहायला मिळेल. EWS 110 पर्यंतचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. SC ST 95-97च्या दरम्यान नंबर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर लक्ष द्या, NTC याच्यामध्ये पण प्रकार असतात. 101 या दरम्यान आपल्याला मेरिट पाहायला मिळेल. OBCचं 105च्या दरम्यान आपल्याला मेरिट लागलेलं पाहायला मिळेल. मग अशा प्रकारे संभाव्य कटाप तुम्हाला सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये बघा, कमी प्रमाणामध्ये 1-2 मार्काने आणखी याच्यापेक्षा मी जे दिले तुम्हाला त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकतं आणि वरही जाऊ शकतं. लक्षात घ्या. हे दिलेला कटऑफ हा संभाव्य कटऑफ आहे. सगळ्यांनी परीक्षा असते बाळांनो, परीक्षेमध्ये प्रयत्न करायचा असतो, प्रयत्नामध्ये सुद्धा आनंद असतो. हे जे तुम्ही शिकलेले आहात, लक्षात घ्या, सगळेजण जे परीक्षेला बसले, चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला, इतर जे न बसलेले आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला खूप काही मिळालेलं लक्षात घ्या. परीक्षेला बसल्यामुळं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पॅटर्न आपल्याला समजतो. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देत असताना अशाच प्रकारचा अभ्यास तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळं आपण शिकलेलं, घेतलेलं ज्ञान हे कधीही वाया जात नाही. लक्षात घ्या. त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले असतील तर पुढे स्कॉलरशिप आहे, फेब्रुवारीमध्ये होणार आहे. पुढे 9वी 10वी पुढचं शिक्षण असतं. लक्षात घ्या. त्याच्यापुढे तुम्हाला अशा अनेक स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, ज्याच्यातून तुम्हाला आता दिलेल्या स्पर्धा परीक्षेचा खूप पुढे सुद्धा उपयोग होणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जरी कमी मार्क पडले असतील तर त्याने लक्षात घ्या, पुढे चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न केला पाहिजे आणि पुढच्या परीक्षेमध्ये एक उत्तुंग यशाची भरारी घेण्याचं जिद्द आपण बाळगली पाहिजे. बघा, अशा प्रकारे NMSचा कटऑफ या वर्षीचा लागू शकतो. या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लक्षात घ्या, फेब्रुवारी जो महिना आहे त्याच्या एंडपर्यंत लागेल. लक्षात ठेवा, फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेचा रिझल्ट लागून जाईल.
जवळजवळ 11,682 विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागतो त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा 12,000 रुपये असे 4 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळेल. तसेच जे काही मराठा कॅन्डिडेट आहे ते पात्र झाले तरी त्यांना 9,600 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल. तसेच आता होणारी जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला 7,500 रुपये अशी प्रकारची शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळं पुढच्या परीक्षेसाठी आता आपल्याला तयारी लागायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.